मागे आपण बोलवतो पाण्याचं टाकं, पण ते आम्हाला वाटत नाही की ते पाणी टाका असेल. ते तुला काय वाटतं दादा? ते पाण्याचे टाके नाही, ते क्वार्टर आहे ऍक्च्युली, नाहीतर राहण्याची जागा आणि बाजूला पाण्याचे टाक आहे. ते लिकेज झालं? ते लिकेज झाल्यामुळे ते घरामध्ये पाणी गेलंय. आणि हे जे टाक, हे जे दगडामध्ये कोरलेलं आहे, हे हा किल्ला इथं एवढा जुना आहे. हा किल्ला सातवाहनकालीन राजाने बांधलाय. म्हणजे सातवाहनकालीन राज्य कधी होतं? इसवी सनाच्या 200 वर्ष आधी, इसवी सनानंतर 250 वर्षानंतर, म्हणजे 450 वर्षे राज्य होतं. म्हणजे 2500 वर्षापूर्वीचं हे बांधकाम आहे. आजही तुम्ही बघता की एवढं सुस्थितीत असं बांधकाम आहे एका. आणि हिंदू चिन्ह आहे ते ह्याच्यावर चौकटीवर. एकीकडे तुम्ही गणपती बघू शकता, दुसरीकडे सूर्यनारायण आहेत. असं सूर्यनारायण असलेलं तुम्हाला चौकट कुठं भारतात दिसणार नाही, प्रथम इथं दिसते. 11:30 वाजता आपण गड चालायला सुरुवात केली. आता आपण आलोय भैरवनाथाच्या मंदिराजवळ. इकडे दिसतोय हा दिसतो श्रीवर्धन, आणि गडाच्या मागे आहे तो मनोरंजन जिल्हा. तर आता आपण आलोय भैरवनाथाच्या मंदिरामध्ये, दर्शन घेऊया. दर्शन घेतलं आता आपण. तर या मंदिराच्या परिसरामध्ये काय काय ते आपण पाहूया. इथे दीपस्तंभ आहे एक, तुम्हाला पाहायला भेटेल. आणि घोडा सुद्धा आहे एक, हे बघा दगडामध्ये असला एक घोडा आणि दीपस्तंभ. मंदिराजवळ एक तोफ सुद्धा आहे. तर मंदिर आपण आता मंदिरापाशी आहोत. मंदिराच्या समोर जो किल्ला आहे तो आहे श्रीवर्धन, आणि मागे आहे तो मनोरंजन गड. तर आपल्यासोबत आहेत आपले दीपक दादा शाहीर. तर या मंदिराचे तुम्ही काय सांगाल इतिहास? जय शिवराय मित्र. हे मंदिर कालभैरवाचं आहे. कालभैरव ही आपल्या म्हणजे कालभैरव गावाच्या हद्दीवर, वेताळ झालं, कालभैरव झालं आणि मसोवा, तसंही कालभैरव ह्या हद्दीवर आहे. आणि ह्या मंदिराचा जीर्णोद्धार शंभूपुत्र शाहूराजे आणि बाजीराव यांनी केलेला आहे. तो समोरचा जो घोडा दिसतो ना, तो शाहू महाराजाने त्या घोडा म्हणजे इथं दान केलेला आहे ह्या मंदिराला. जीर्णोद्धार कोणी केलं? शाहू महाराजांनी. तर आपण आता गडावर जातोय. या गडाला खूप मोठा इतिहास आहे. हा गड म्हणजे कोकणचा दरवाजा असं म्हणतात त्याला. आणि जो सातवाहन काल्यामध्ये जो प्रमुख बंदर होते, नालासोपारा, महाड, राजापूर आणि दाभोळ, या बंदरावरून जो राजकारण म्हणजे जो व्यापार व्हायचा, त्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी, त्याच्या जकात वसुलीसाठी या सर्व किल्ल्याची नेमणूक केली होती. तुम्ही आता जवळ इथं पलीकडे गेलं तर नाणे दरवाजा आहे. नाणे दरवाजामधून जे पैठण, आपलं सातवाहन कालांची राजधानी होती पैठण, आणि जीर्णनगर म्हणजे जुन्नर, याच्यामुळे मोठ्या प्रमाणात व्यापार चालायचा. आणि त्या व्यापाराचा भरपूर असं उत्पन्न ह्या सातवाहनकालीन राजांना भेटायचं. त्यामुळे ह्याच्यामध्ये गडांचा पुंज दिसतो, म्हणजे दुर्ग पुंज म्हणू शकतो त्याला. दर्गाच्या अशी चारही बाजूने सर्व दुर्ग आहेत. जय शिवराय. धन्यवाद दादा. चला म्हणजे आता आपण चाललोय श्रीवर्धन गडावर. किती वेळा झाला? झाला अर्धा तास. अर्धा पण वरती पोहोचू. अर्धा तासामध्ये जशी लोहगडला जशी अशीच वाट आहे ना, तशी एकदम कोरीव बांधकामामध्ये पायऱ्यामध्ये तुम्हाला वाटलेली सेम अशीच वाट. ही वाट पाहिली की तुम्हाला लोहगडची आठवण होईल. तर मंडळी तुम्ही पाहता आता हे आहेत कातळ कोरीव पायऱ्या. तर खालच्या होत्या त्या आक्रमणाने तुटलेल्या असावेत. समोर दिसतोय तो या श्रीवर्धन गडाचा महादरवाजा आहे. गोमुखी आकाराचा हा महादरवाजा आहे. चला बघूया आपण.
म्हणजे आपण महाद्वारीपाशी हे बघा, हे लॉक करण्यासाठी हा दरवाजा तो तुटलेला आहे. इकडे आहे ते देवड्या. सगळ्याची पेट चालू इकडे. पण आम्ही जेवणार, भूक लागली सगळ्यांना. हा दरवाजा नंतर आपण पायऱ्या चढल्यानंतर आपल्या डाव्या साईडला ह्या पाण्याच्या टाक्यात. तर मंडळी, आता आपण पाण्याच्या टाका बघितलंय. आता आपण वरती झालो बुरुजावर. आणि हा मागे तुम्हाला दिसतो एक छान असा निसर्ग. सगळ्यांना आता भूक लागले आणि आम्ही जाताना चपाती, चटणी आणि मेथीची भाजी आणली. आणि सकाळी बनवले उठून आपल्या सगळ्या. हा हा, आणि ठोबरी काकरी पण चपाती आणि चटणी आणली. कुठे तुमची खोबरी चटणी आणली आहे. आणि आमच्या शाहीरने आणलेले आहेत शिरा, साजूक तुपामध्ये तयार केला. तर मंडळी, हे आहे धान्यकोटा. श्रीवर्धन गडावरून हा आहे धान्यकोटा. खूप मोठा आहे. दोन मजल्यावर आहे. इथे बघ खिडकी आहे. त्या बाजूला पण धान्य कोटर आहे, ते खिडकी दिले. एवढ्या पायऱ्या चढून आपल्याला खाली यावं लागते. मंडळी, मस्त आपलं पोटभर जेवलेलं आहे. चपाती वगैरे पण खाल्ल्याच. आणि हे होतं धान्य कोठार. खालचं पण आहे धान्य कोठार. त्या काकाने आम्हाला सांगितलं की ते पाणी ते गाववाले साचून ठेवतात. तर मे महिन्यामध्ये त्यांना पाणी लागतं. त्यामुळे आता आम्ही चाललोय वरती. बघा, हा दिसतोय बुरुज. हा बुरुज दिसतोय बघा. आपल्याला असं जाऊन समोर वरती जायचंय. श्रीवर्धनगडाच्या एकदम वरती आलेलो आहे. आणि हा एकदम निसर्गरम्य तुम्हाला परिसर दिसतो. इथून भरपूर सारे किल्ले दिसतात, त्याबद्दल दाखवूया. हा सगळ्यासाठी खास रातनधरा वॉटरफॉल मध्ये दिसतोय. आणि सगळे आमचे बघा किल्ले कुठले कुठले दिसत आहेत ते पाहतात. आणि आपली मोहीम आहे डिसेंबरला, तर ते बघतात मोहीम कुठे येणार आहे ते. माथ्यावर इथे एक छोटस पाण्याची टाक आहे. वरती हा हे आहे वाड्याचा अवशेष. तुम्ही पाहताय एकदम वरती आलो आपण. ध्वज फडकतोय. इथे काही वास्तूंचे अवशेष आहेत. हे बघा, हे अवशेष तुम्हाला दिसत आहेत. आता एकदम वरती आपण माथ्याला आलोय. इथे काही वास्तूचे अवशेष तुम्हाला मागे दाखवल्याप्रमाणे आहे. मागे दिसतो बुरुज आहे. आणि आता आपण मागे बघा इकडून आलेलो आहे. तिथे एक पायाचा टाक आहे बघा. आपण तो पाहिलं नाही, हा पाय टाक बघितला आपण. आणि आपण हा किल्ला झाल्यानंतर आपण जायचं आहे मनोरंजन गडावर, समोरच्या गडावर. आणि समोर दिसतं हा काळभैरवाचं मंदिर. तिथं बोलतात राजमाची माची. आणि तुम्ही येत असाल इकडून जातात लोक बघा.
आता आपण थोडं खाली उतरून खाली जो बुरुज आहे तिकडे चाललोय आणि जातात आपल्या डाव्या साईडला एक बांधकाम दिसतो. बांधकामाचा अवशेष आहे हा तुम्ही मागे पाहताय. त्याच्यामध्ये पाणी साचलंय. तर हे धान्याचं कोटर असं कारण मध्ये बघा आमची दगड ठेवले आहेत. या पावसाचं पाणी साचलेलं आहे का पहा. तर मंडळी आता बघा खाली उतरतोय अजून आणि आपल्याला बुरुजावर जायचंय तिथे. तर मंडळी आता आपण हा बुरुज पाहिला. बुरुजच्या खाली एक चोरवाड आहे तिकडे आपण आता जातोय. हे बघा वर उतरून आपण हा बुरुज पाहिला. तो चिलखती बुरुज टाईप होता. म्हणजे सुधागडला जसा आपला आपण पाहिला होता. सुधागडला जी चोरवाट गेली होती म्हणजे ती एकदम छोटी होती आणि ह्या चोरवाटीमध्ये तुम्ही पूर्णपणे एक माणूस उभा राहू शकतो आणि खूप छान असं आहे. आता आपण हा श्रीवर्धनगड उतरूया आणि दुसऱ्या पालिकेला आपण चाललोय. मनोरंजन गडाकडे आपण आता चाललोय. आता आपण ती तटबंदी आहे त्या तटबंदीवर चालत तर आपण खाली उतरतोय. मग चढलो पण आपण इथूनच पूर्णपणे तटबंदी आहे. चोर रस्ता आहे. सतीश दादा जाऊन आले तर तुम्हाला पण दाखवतो. तर बघा खाली उतरलो आपण आणि ही आहे चोर वाट. ही बघा मंडळी इथे एक वाट आहे. आपण तिकडे एक वाट बघितली. हा बघा केवढा मोठं पाण्यात टाका. पाणी पित आहेत बाबा. तुम्ही या श्रीवर्धन गडाला व्हिजिट करत असाल तर हे टाकं नक्की पहा मंडळी. आपण तुम्हाला चिलखती बुरुज होता त्या बुरुजावर आपण तटबंदीवर चालत जातो आणि पुढं हा सगळ्यात मोठं टाका आपल्याला पाहायला मिळलं. तिथे आपण मस्त पाणीवर पिलं बाटल्या होत्या त्या सगळ्या भरल्या आणि आता आपण चाललो पुढे मनोरंजन गडाकडे. तर मंडळी आता आपण श्रीवर्धन गड पाहिल्यानंतर आता आपण चाललोय मनोरंजन गडाकडे आणि पोहोचले तर जरा थकलेत ते नेक्स्ट टाइम जायचं ना. जाऊ आता काय आता चढायला सुरुवातच केली आहे. तर चला आता बघूया आपण मनोरंजन. जोश वाढला पाहिजे. चालायला सुरुवात केली 5 मिनिट झालेत. ऊन मस्त तापलंय आणि या किल्ल्याला काही पायऱ्या नाहीत. आता 10 मिनिट आम्ही वरती पोहोचू. तर मंडळी आता आपण आलोय मनोरंजन गडाच्या महादरवाजापाशी. हा सुद्धा दरवाजा गोमुखी आहे. तर चला हा महादरवाजा पाहूया. हा या गडाचा महादरवाजा. दरवाजा आत प्रवेश केल्यानंतर आपल्याला बघा मंडळी ह्या 2 देवड्या म्हणजे इथे सैनिक बसायचे हे 2 आहेत बघा. मागे आपण या गडाचा महादरवाजा पाहिला गोमुखी. आत्ता आपण वरती आलोय आणि घड्या 3:15 वाजलेत. आपण सकाळी 7 वाजल्यापासून चालतो
आणि हिवाळा मग सकाळी थंडी होती, पण आता बघा ऊन एवढं वाढलंय, जबरदस्त ऊन लागतंय, ऊपर पण तापलं. तर चला तुमच्याकडे पण पुढची वास्तू बघूया घरावरती. तर पुढे चालू आल्यानंतर 5 मिनिटांमध्ये एकदम वरती तर इथं एक अवशेष भेटलंय वास्तूचं. त्याच्या समोरच हे आहेत पाणी टाके. तर मंडळी आता आपण आहोत, हा अवशेष कसला आहे बहुतेक असं वाटतंय हा पहिला वाडा असावा, हा त्याचा अवशेष आहे मंडळी. खूप मोठा असा हा वाडा दिसतोय मंडळी. त्याच्यावरती तुम्ही पाहताय गणपतीचं शिल्प आहे, खूप छान पद्धतीने गुंडे मंडळी बघा. तर चला आता पुढचा अवशेष पाहूया. तर मंडळी आता मागे आपण अवशेष पाहिले बघा मागे. तर पुढे जाऊन पुढे एक तलाव आहे, तो पण पाहूया. तलाव, पाण्याचं टाकं, वा हे बघा जबरदस्त. तर म्हणजे आपण पाण्याच्या या टाक्यावरून चालत चाललोय. मी बांधकाम बघा, एकदम भक्कम असा बांधकाम मला व्हिडिओमध्ये दिसेल. ती गडावर भरपूर सारे शिवलिंग आहेत. त्यांनी घर शोधून मागाशी मुलं आली ती, त्यांनी त्याला मस्त फुलं टाकून त्यांची आराधना केली आहे. आणि आता आपण चाललोय पुढे. तर हे एक छोटस पाण्याचं टाक आहे म्हणजे बघा. तर मंडळी आम्ही आता इथून खाली उतरलोय. आम्हाला जायचंय त्या कल्याण दरवाजापाशी, म्हणजेच कोकण दरवाजापाशी, पण काही रस्ता भेटत नाही. ते आपले दादा गेले रस्ता शोधायला. ह्या काट्या धोंड्यातून आम्ही वाट काढण्याचा प्रयत्न करतोय, पण रस्ता काय मला भेटला नाहीये. कुठून तर म्हणजे आम्हाला काय त्या दरवाजाचा रस्ता भेटला नाही. बहुतेक तो रस्ता खालून असावा. तिकडे पाण्याचं टाकं आणि मंदिर सुद्धा आहे, तर आपल्याला पाहता येणार नाही. आणि वेळ सुद्धा झालेला आहे. पण आपण खाली उतरूया. खाली उतरायला खाली उतरायला 20-30 मिनिट लागतील, पण तिथून तर आपल्याला 3 तास चाललं, पण 2 तास आपण खाली जाऊ शकतो. तर चला. तर मंडळी आता आपण महादरवाजाच्या डाव्या साईडच्या बुरुजावर आहात आणि तिथून हा दिसणारा श्रीवर्धन गड. तर मंडळी आता आपण मनोरंजन गडाच्या महादरवाजातून बाहेर आलोय. आता आपण खाली उतरूया. गडात 4 वाजलेत, तर बघू आपल्याला किती वेळ लागतोय. तर आपण डायरेक्ट आता ना खाली भेटूया. चला मंडळी फटाफट आपण आता खाली उतरूया. तर मंडळी आता आपण खाली आलोय गडाच्या पायथ्याशी. आता इथून आपल्याला 2-3 तासाचा ट्रेक करून खाली उतरायचं आहे कोंडळ टू कर्जत. चला. घरात 4:30 वाजलेत. उतरायला अजून 40 ते 50 मिनिट लागतील. डोळ्यावर जरा अंधारी आलेली आहे. काय जमलंच काय? काय 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 गड बघितल्यामुळे असा दिवस आलाय. चला. तर मंडळी आता आपण थोडा फ्रेश होऊन थांबलोय. जेवढं कंटाळलेली आहे आता, लवकरच आता खाली पोहोचूया. आणि बघा आता फ्रेश होतील आणि सूर्यास्त सुद्धा होतोय. तर
तर मंडळी संध्याकाळचे वाजले 6:30. आम्ही खाली आलेलो आहे. मातीचा पार्किंग केली होती गाड्या, तिथे आपण आलेलो आहे. आणि हा ब्लॉग पार्ट मध्ये आलेला असेल मंडळी. तर आवडला असेल तर लाईक करा. यातला कुठला ऐतिहासिक स्थळ तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही नक्की या ऐतिहासिक स्थळांना तुम्ही व्हिजिट करा. कसं वाटलं कमेंटमध्ये परत तुम्ही सांगा मंडळी. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असेल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही टेक केअर, बाय, काळजी घ्या, धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे. बोला जय शिवराय.